नमस्कार सगळ्यांना. ओम साईराम. तर बघा, आज आपला फ्री शिवण क्लासचा चौथा दिवस चालू आहे. तर तिसऱ्या दिवसात मी तुम्हाला पेपर कटिंग कशी करायची ते सांगितलेलं आहे. तर बघा, आज हीच पेपर कटिंग ठेवून आपल्याला अस्तर व ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे. तर कुठल्या पार्टला आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे ते मी तुम्हाला ह्याच्यात सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर बघा, अस्तर आधी आपण ठेवून घेतला आहे. तर त्याला तुम्ही प्रेस करून घेऊ शकता. जर बंद भाग आहे तो आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे. अस्तरचा जो पण भाग आहे तो समोरील साईडला ठेवून घ्यायचा आहे. तर बघा, आधी आपल्याला काय करायचं आहे, आपले जे पेपर कटिंग केलेले आहेत ते पूर्ण अस्तरवर ॲडजस्टमेंट करून घ्यायचे आहेत. कुठला पार्ट कुठे ॲडजस्ट होतो तो बघायचा आहे. तर मी तुम्हाला तेच दाखवते. आधी बघते कुठला पार्ट कुठे ॲडजस्ट होतो ते. त्याच्यानुसार आपल्याला हे पूर्ण आहे तसं ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला प्रिन्सेस कटचा पार्ट आपण जे तो जॉईन करतो तिथं अर्धा ते अर्धापेक्षा कमी इंच असं शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. बघा, मी हे अगदी आहे तसंच ड्रॉ करून घेत आहे. पेपरवर आपल्याला प्रेस करायचं आहे हाताने, त्याच्याने ते हलणार नाही. हे बघा, अगदी आहे तसंच आपल्याला पूर्ण ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे फॅब्रिक चॉक, त्याचा वापर करायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण ड्रॉ करून घेतले आहे. तर बघा, आता ह्याच्यासाठी जॉईन करण्यासाठी हे दोन आपल्याला इथं शिलाई मार्जिन लागणार आहे. ते मी तुम्हाला दाखवते. ते अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे आपल्याला. हे अतिशय सावकाशपणे करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने तर मी तुम्हाला याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये हे जे आपण कटिंग केले आहे ते ब्लाऊज पीसला अस्तर जॉईन कसं करायचं ते दाखवणार आहे. बऱ्याच वेळेला जॉईन करताना दोन्ही एकच साईडचे जॉईन होतात अस्तर जॉईन करताना. त्याच्यासाठी मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने स्ट्रिक सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघा, एवढं आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे हे जॉईन करण्यासाठी. हे बघा, अशा पद्धतीने. तर बघा, आपल्याला क्रॉसपट्टीत शिलाई मार्जिन ॲड करायचं नाही, कारण आपण पेपर कटिंग करतानाच क्रॉसपट्टीसाठी शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे. त्याच्यामुळं क्रॉसपट्टी अगदी आहे तशीच आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. जर तुम्हाला विदाऊट क्रॉसपट्टीचे ब्लाऊज पेपर कटिंग पाहिजे असेल तर तसे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी त्याचीही पेपर कटिंग तुम्हाला शिकवेल विदाऊट क्रॉसपट्टीचे. त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन किती ॲड करायचे आहे, क्रॉसपट्टीसाठी आपल्याला क्रॉसपट्टी जॉईन करण्यासाठी शिलाई मार्जिन हे जास्त लागत असते. तशी कमेंट करा तुम्ही मला. मी विदाऊट क्रॉसपट्टीचेही तुम्हाला पेपर कटिंग शेअर करेन. हे बघा, आपल्याला हा पार्ट जोडण्यासाठी टेपच्या अगदी 2 ते 3 लाईन आपण जेवढ्या आपण स्टिचिंगमध्ये घेतो तेवढंच ॲड करायचं आहे. याच्याने आपल्याला फिटिंगमध्ये नंतर प्रॉब्लेम येत नाही. बघा, बाही आपल्याला आहे तशीच ड्राफ्ट करून घ्यायची आहे पूर्ण. त्याच्यात काही ॲड करायचं नाही आहे. जर तुमची बाही ही विदाऊट अस्तर असेल तर आपल्याला ह्याच्यात 1 इंच ॲड करून घ्यायचं आहे. मी बिना अस्तरचा ब्लाऊजची पण तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. हे बघा, आता आपल्याला हे पूर्ण अगदी आहे तसंच कट करून घ्यायचं आहे. हे आपलं पूर्ण आता ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा,
जिथून लाईन मारली अगदी हळूवारपणे पूर्ण कटिंग करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला अस्तरला आपण आधी प्रेस करून घ्यायचे, अगदी व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचं आहे. प्रेस केल्याने दोन्ही पाट आपले समान निघत आहेत. अशा पद्धतीने मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही अजून समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी अजून खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. हे बघा, अगदी हळूवारपणे करायचं आहे पूर्ण. आपल्याला फक्त जे आपण पेपर कटिंग केले आहे त्याच्यामध्ये जिथं आपण प्रिन्सेस कट जॉईन करतो फक्त तिथे सिलाई मार्जिन ॲड करायचे आहे. बाकीच्या ह्याच्यात आहे तसंच अगदी ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे. पेपर कटिंगचा जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा. मी या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये त्याची लिंक देईल. मी त्याच्यात तुम्हाला अगदी डिटेलमध्ये पेपर कटिंग कशी करायची, जे आपण ब्लाऊजवरून मापे घेतले आहेत ते 32 साईजचे ब्लाऊज आहे, तर 32 साईजची पेपर कटिंग कशी करायची ते पूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, अगदी हळूवारपणे आपण पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे. एकही पार्ट आपला खालीवर झालेला नाही पाहिजे, कारण नंतर परत एक जास्त एक कमी असा होतो. खूप सावकाश पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला. बघा, आता प्रिन्स कटचा पार्ट राहिलेला आहे आपल्याला. मी याच्यामध्ये आपण पेपर कटिंग अस्तरवर ॲडजस्ट कशी करायची तेही सांगितले आहे. जो एक्स्ट्रा हा कपडा राहिला आहे तो आपल्याला हुक लूक पट्टी करण्यासाठी किंवा पायपिंग करण्यासाठी लागणार आहे. बघा, ही साईडला करून घेते. हे पूर्ण कटिंग झालेलं आहे आपलं. आता अगदी व्यवस्थितपणे मी तुम्हाला सांगितले आहे. आता हेच आपल्याला अस्तरवर कटिंग करून घ्यायचं आहे. ब्लाऊज पीसवर कटिंग करून घ्यायचं आहे. तर ब्लाऊज पीस पण आपल्याला अगदी व्यवस्थितपणे प्रेस करून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण अस्तर ठेवला आहे बंद भाग आपल्याकडे, त्याचप्रमाणे आपल्याला ब्लाऊज पीस पण ठेवून घ्यायचा आहे. बंद भाग आपल्याकडे घ्यायचा आहे आणि खुला भाग हा समोरून घ्यायचा आहे. तर बघा, ह्याच्यात आपल्याला अस्तर हे अगदी पेपर कटिंग ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच कट करून घ्यायचं असतं. पण ब्लाऊज पीस हे आपल्याला शिलाई मार्जिन ठेवून घ्यायचं असतं. तर बघा, आपण जर नवीन शिकत असाल तर आपण थोडंसं एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला परत ह्या स्टिचिंगच्या वेळेस कपडा कमी पडणार नाही. हे बघा, मी तर याप्रमाणे शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे. साईज लहान असल्यामुळे ब्लाऊज पीस खूप मोठा होता हा, त्याच्यामुळे जास्त कपडा शिल्लक राहिलेला आहे याचा. आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. जास्त कपडा पण आपल्याला वाया नाही घालवायचा, कारण ह्याच्याला आपल्याला नंतर डिझाईन वगैरे करायची असेल तर एक्स्ट्रा हा कपडा आपल्याला प्रमाणे तुम्ही शिलाई मार्जिन ठेवून कट करून घ्यायचा आहे.
तर बघा आता मी तुम्हाला बाहीचं दाखवते. बाहीसाठी जी बॉर्डर आलेली आहे, ज्या स्टोन आलेले आहेत ते आपल्याला शिलाईमध्ये येतात. तर त्याची ॲडजस्टमेंट कशी करायची ते तुम्हाला मी सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि यामध्ये बघा बाहीसाठी कपडा साईडला कमी पडत आहे, त्याची ॲडजस्ट कशी करायची किंवा जॉईंट कसा करायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जेव्हा आपण याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पाहाल तेव्हा मी तुम्हाला त्याची पूर्ण डिटेल देणार आहे. हे बघा क्रॉसपट्टी कट करून घेतली. आता प्रिन्सेस कटचा शेप कट करून घ्यायचा आहे आपल्याला. मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघा आपलं हे पूर्ण कटिंग झालेलं आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. हे बघा ह्याच्यामध्ये खूपच कमी कपडा आहे, छोटीशीच बॉर्डर आलेली आहे. तर आपण ॲडजस्टमेंट कशी करायची ते स्टिचिंगच्या वेळेस बघणार आहोत. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट कराया नक्की विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याची स्टिचिंग बघणार आहोत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.